सोना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। अजित पवार यांच्याविषयी मोठं षडयंत्र सुरू। मनोज जरांगेंचं वक्तव्य। भुजबळ आणि परळीच्या गँगने पवारांचं कुटुंब संपवण्याचा घाट घातला। जरांगेंची टीका। मी काय कुणीच अजित पवार यांना संपवू शकत नाही। जरांगेंच्या आरोपावरती छगन भुजबळ यांचं हे प्रत्युत्तर। जरांगेंनी ताकदीच्या जोरावर 374 जातींच्या लोकांना समुद्रात बुडवून टाकावं, त्यांनी ओबीसी समाजाला मारून टाकावं, संपवून टाकावं। जरांगे मराठा समाजाच्या ताकदीवर दादागिरी करताय। वडेट्टीवारांचा जरांगेंवर संताप। येवल्याच्या अलिबाबाचे शब्द आहेत आणि परळीच्या टोळीला वडेट्टीवार नावाचा नवाब भिडू भेटलेला आहे। त्यांच्या तोंडून ते सगळं काही वदवून घेत आहे। यांना फक्त जातीय दंगली घडवून आणायची आहे। मनोज जरांगेंचा छगन भुजबळ यांच्यासह वडेट्टीवारांवर निशाणा। ओबीसींच्या नेत्यांनीच ओबीसींची फसवणूक केली। मनोज जरांगे यांचं वक्तव्य। शरद पवार यांना आरक्षण दिलं, त्यांचे उपकार त्यांनी ठेवले नाही। मनोज जरांगे यांचा छगन भुजबळ यांच्यावरती ही टीका। निवडणुकीला उभं राहतो म्हणाले, पण शेवटी उभे राहणार नाही असं म्हणाले। भुजबळांचा जरांगेंना टोला। जरांगेंनी येवल्यामध्ये आले तेव्हा मी 4 मुंड्या चित केलं। भुजबळांचा निशाणा। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर होणार। राऊतांकडून विश्वास व्यक्त। मुंबईचा महापौर मराठी होणार, तोही भगव्या रक्ताचा होणार। दिल्लीचे जोडे उचलणारा होणार नाही, संजय राऊत यांचं विधान। मुंबईमध्ये महापौर मराठी आणि महायुतीचाच होणार। संजय राऊत यांच्या आरोपांनंतर नवनाथ बन यांचं हे जोरदार प्रत्युत्तर। ठाकरे बंधू एकत्र येत असल्यास वाईट वाटायचं कारण नाही, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। तर मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार, भुजबळांकडून विश्वास व्यक्त। कुणी पाण्यात देव बुडवून बसले असतील तरी बात बहुत दूर तक गई आहे। मातोश्रीवरील कालच्या बैठकीत ठाकरे बंधूंची राजा। संजय राऊत यांची माहिती। महानगरपालिका निवडणुकीतील पराभवाचं रडगाणं हे गाण्यासाठी ठाकरेंच्या सेनेला नवीन निमित्त मिळणार। केशव उपाध्याय यांची टीका। महानगरपालिका प्रभाग आराखडा जाहीर होताच अन्याय झाल्याचे सूर उमटू लागतील, उपाध्याय यांचा टोला। पुणे पोलिसांची गुंड निलेश घायवळच्या घरावरती छापेमारी। तर छापेमारीमध्ये घायवळच्या कोथरूडमधील घरात जिवंत काडतुसांसह मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पासंदर्भातील फाईल्स सापडल्या। पोलिसांकडून घायवळचे कोथरूड परिसरातील ऑफिसही सील। निलेश घायवळला नेमकी कोणी मदत केली, क्लिअरन्स सर्टिफिकेट नेमकं कोणी दिलं याची देखील चौकशी व्हावी। खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी। पोलिसांनी तपास करावा। जिवंत काडतुसं नाही, जिवंत गाडलेली माणसं सापडतील, रवींद्र धंगेकर यांचा खळबळजनक दावा। धंगेकर आमदार नाही, प्रसिद्धीसाठी चर्चेत राहावं लागतं। धंगेकरांकडे आरोप करून चर्चेत राहण्यापलीकडे दुसरं काही काम नाही। दरेकरांची धंगेकरांवर टीका। तर दरेकरांना पुणेकरांच्या व्यथा माहिती नाही, धंगेकरांचं दरेकरांना हे प्रत्युत्तर। नितेश राणे जिल्हा बँकेतील कर्ज घोटाळ्यांचे सूत्रधार। प्रकरणाची संबंधित यंत्रणांनी दखल घेतली नाही, राजन तेलींचा नितेश राणेंवर आरोप। बँक टिकली पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटणार, राजन तेली यांची माहिती। सिंधुदुर्ग जिल्हा बँक कर्ज घोटाळ्याचं प्रकरण ईडीकडे द्यायला हवं, मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण ईडीकडे सोपवावं, संजय राऊत यांचीही मागणी। आनंदाचा शिधा योजना बंद होण्याची शक्यता। यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधा वाटप करण्यासाठीचा निधीचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला नाही, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री कार्यालयाकडून सूचना न मिळाल्यानं निधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला नसल्याची माहिती। आनंदाचा शिधा यावरती योग्य निर्णय वरिष्ठ मंडळी घेतील, वरिष्ठ निर्णय घेऊन जी शिधा आहे ती पोहोचवतील, पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। आनंदाचा शिधा शिंदेंनी सुरू केला म्हणून योजना बंद केली असावी, आनंदाच्या शिधावरती शशिकांत शिंदे यांची ही प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेमुळे इतर ठिकाणी फटका यावेळेस शक्य नसल्याचं आनंदाच्या शिधाबाबत अर्थ खात्यानं म्हटलं। सर्वच विभागांना निधीची कमतरता, भुजबळांची ही माहिती। रमी प्रकरणामध्ये कोकाटेंकडून रोहित पवारांना नोटीस प्रकरण। कोकाटेंकडून रोहित पवार यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा। कोकाटेंनी पाठवलेल्या नोटीशीवर आज सुनावणी। माणिकराव कोकाटे आज नाशिक कोर्टात मांडणार आपली बाजू। अनिल परब यांनी शासनाचा 700 कोटींचा महसूल बुडवला, तर विनापरवानगी परवानगी पनवेल ते राजापूर केबल लाईन टाकली, रामदास कदम यांचा दावा। तर मुख्यमंत्र्यांना अनिल परब यांच्या विरोधात सर्व पुरावे देणार, रामदास कदम यांचं वक्तव्य। मीरा भाईंदरमध्ये गरज असल्यास हिंदीमध्ये बोलतो, मला फरक पडत नाही, प्रताप सरनाईक यांचं विधान। लोकांशी हिंदीमध्ये बोललं तरी चालेल, लोकांना कळेल असंही आयुक्तांना सांगितलंय, सरनाईक यांची प्रतिक्रिया। प्रताप सरनाईक मस्ती दाखवतायत, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यावरती शशिकांत शिंदे यांची टीका। पंढरपुरात कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली, मात्र करण्याची परंपरा। मात्र राज्यामध्ये 2 उपमुख्यमंत्री असल्यानं कार्तिकीची पूजा करणार नेमकं कोण, शिंदे की अजित पवार, याबाबत मंदिर समितीसमोर प्रश्न।
अमित शहा पॅकेज जाहीर करतील अशी अपेक्षा होती. राज्य सरकारकडून अद्याप केंद्राला मात्र प्रस्ताव गेलेला नाही. शशिकांत शिंदे यांची ही टीका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तोंडावर पाडलं. खासदार संजय राऊत यांची फडणवीसांवर टीका. भाजपने विदर्भातील जनतेचा विश्वासघात केला. विदर्भ राज्य करू असं आश्वासन दिलं, मात्र ते विसरले. वामनराव चटप यांची टीका. तर भाजपच्या ओठात एक पोटात एक, वामनराव चटप यांची ही प्रतिक्रिया. शिवतीर्थावरती मनसे नेत्यांच्या बैठकीला झाली सुरुवात. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवतीर्थावर मनसे नेत्यांची बैठक. ठाण्यात गणेश नाईक यांचा पुन्हा एकदा जनता दरबार. गडकरी रंगायतमध्ये गणेश नाईक यांचा जनता दरबार. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता दरबाराला विशेष महत्त्व. शरद पवार यांनी पुण्यात साखर कारखानदारांची बैठक बोलावली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये 12 ऑक्टोबरला बैठकीचं आयोजन. राज्यभरातील साखर कारखान्यांचे चेअरमन बैठकीला राहणार उपस्थित. वाल्मिक कराडच्या नावानं सोशल मीडियावरती बॅनर व्हायरल. आर्थिक निधी गोळा करण्यासाठी आता सोशल मीडियावरती बॅनर व्हायरल. वाल्मिक कराड संघटना मित्रमंडळ मजबूत करण्यासाठी असा उल्लेख. वाल्मिक अण्णांचं नाव टिकून राहावं यासाठी मदत करा असा देखील यामध्ये उल्लेख. गौतमी पाटील सिंहगड पोलीस स्टेशनला येण्याची शक्यता. तर चारचाकी गाडीच्या अपघात प्रकरणी पोलिसांनी नोटीस दिली आणि त्यानंतर याआधी गौतमीसोबत कोणताच संपर्क झालेला नाही, मात्र आता ती या ठिकाणी येण्याची शक्यता. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर. पालिकेच्या निवडणुकीला वेग. सर्वांचं लक्ष आरक्षण सोडतीकडे. निवडणुकीसाठी जुलै 2026 पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार. पाकव्याप्त काश्मीर म्हणजे भारताच्या घरातली एक खोली. पीओके पुन्हा एकदा मिळवायचं आहे. मध्य प्रदेशमधील कार्यक्रमामध्ये पीओके बाबत मोहन भागवत यांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षपदी आमदार सचिन आहेर यांची झाली नियुक्ती. बेस्ट निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानं तत्कालीन अध्यक्ष सुहास सामंत यांनी राजीनामाही दिलेला. उपनेते नितीन नांदगावकर यांच्यावरती सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली. कोल्हापूरमधल्या कागलमधील मुरगुडमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांना धक्का. तर माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील उद्या भाजपमध्ये करणार प्रवेश. मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी शबरीन जिनत यांची निवड. तर दिल्ली हायकमांडकडे 3 नावांची झाली होती शिफारस. मुंबईमधील युवक काँग्रेस पदावरती पहिल्यांदाच महिलेची झाली आहे निवड. यवतमाळमध्ये एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा मोर्चा. तर बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याची बंजारा समाजाची मागणी. 400हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात. कार्डिलिया क्रूज ड्रग्ज सेवन प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक खुलासा समोर. सरन्यायाधीशांनीच जप्त केलेलं ड्रग्ज सेवन झाल्याची माहिती समोर. मुंबई हायकोर्टाच्या शिस्तपालन समितीच्या चौकशीमध्ये ही धक्कादायक माहिती. इरफान शेख नावाचा न्यायाधीश बडतर्फ. तरच्या जामीन अर्जावरती आज बेलापूर न्यायालयामध्ये सुनावणी. तर दिलीप खेडकरने ट्रक क्लीनरचं अपहरण केल्याचाही आरोप. अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांची घेतली भेट. मुंबईमध्ये पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम. तर कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी महेश मांजरेकर राज ठाकरे यांच्या भेटीला. संभाजीनगरच्या सल्लोड तहसील कार्यालयासमोर ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी सरपंच मंगेश साबळे यांचं आमरण उपोषण सुरू. 7 दिवसांपासून सरपंच मंगेश साबळे यांचं उपोषण सुरू. शक्ती या संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरती मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा. बंदरांवर धोक्याचा बावटा सिग्नल फडकवण्यात आला. वादळाची तीव्रता वाढत असल्यामुळे मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिला. पुण्यामध्ये एका नियोजित कार्यक्रमासाठी खासदार सुप्रिया सुळे आल्या. तर या दरम्यान टीव्हीवरती सिरियल पाहताना जास्त जाहिराती येतात, त्यावर काहीतरी उपाययोजना करा. एका आजींची सुप्रिया सुळे यांच्याकडे मागणी. पुणे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यामध्ये चांगला पाऊस. मावळ तालुक्यामध्ये सर्वाधिक सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस. पाण्याची चिंता मिटली. पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं केलं मोठं नुकसान. बीडच्या माजलगाव तालुक्यातील पिंपळगावमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिरलं पाणी. माजलगावकडे जाणाऱ्या रोडची वाहतूकही बंद. 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर नांदेड जिल्ह्याला पावसानं पुन्हा झोडपलं. तर शहरातील अनेक भागांमध्ये साचलं पाणी. नांदेड जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी. जालन्याच्या भोकरदनमध्ये पूरग्रस्तांसाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा. शशिकांत शिंदे, रोहित पवार या मोर्चाला उपस्थित राहणार. शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जातो, मात्र तो तगादा लावू नका असं बाळा नांदगावकर यांचं म्हणणं. आम्ही हात जोडून न्याय मागतो, अन्यथा हात सोडून न्याय मागू. कर्ज वसुलीवरून मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा बँकांना हा इशारा.
धाराशिवमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबत मराठा आंदोलनात हुतात्मा झालेल्या तानाजी बापू ढवळे यांच्या कुटुंबाला मनसेचा मदतीचा हात. बाळा नांदगावकर यांनी परंडामध्ये भेट देऊन पूरग्रस्तांना केली मदत. यवतमाळमध्ये मंत्री अशोक उईके यांचा ताफा. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी 10 ते 15 मिनिट रोखून धरलेला. तर यावेळेस कार्यकर्त्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्यासह कर्जमाफीच्या घोषणा. रत्नागिरीच्या गणपतीपुळे देवस्थान समितीकडून नुकसानग्रस्त जिल्ह्यांना मदतीचा हात. ट्रस्टकडून मुख्यमंत्री सहायता निधीला 21 लाख आणि सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र या संस्थेला 21 लाखांची मदत. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून